खरं तर आपण वारंवार अंबरपाडा संघाचा विचार केला तर ते अनेक रजनी स्पर्धेमध्ये आपले नशीब आजमावताना दिसले, परंतु यावेळी नक्कीच आपल्या संघाचं नाव श्री स्वामी समर्थ ठेवल्यानंतर 2 सामने आतापर्यंत त्यांनी जिंकलेत आणि या तिसऱ्या आणि ट्रॉफीपर्यंत पोहोचण्याच्या लढतीमध्ये त्यांचा सामना नक्कीच आपण पाहतोय मोरिया कलेक्शन एक्सर्स भाऊचं दुकान खूप फेमस नाव झालं मित्रांनो हे. फलंदाजीला जायचा विचार आहे का नाही? सलामीची जोडी संकेत आणि राहुल 3 षटकांची ही लढत असेल. क्वार्टर फायनल नंबर 4. 3 रजनीचा आपण विचार केला तर पहिल्या रजनीमध्ये आपण पहिल्या रजनीमध्ये नेवाली संघ क्वालिफाय झाला. त्यानंतर दुसऱ्या रजनीमध्ये धामोते संघ, तिसऱ्या रजनीमध्ये खांडस संघ आणि ही आजची चौथी रजनी. या चौथ्या रजनीमध्ये कोणता संघ क्वालिफाय होणार? एक ट्रॉफी तर कन्फर्म झाली आहे, दहिवली ग्रुप ग्रामपंचायतमध्ये जाणार, परंतु तो कोणता संघ ठरेल? मग ते बिरदोले असेल किंवा अंबरपाडा. दोन्ही संघासाठी नक्कीच चांगला खेळ करण्याची सुवर्ण संधी असेल. बिरदोले संघाचा विचार केला तर आपण आमदार चषकामध्ये रनरअप राहिले होते. खूप चांगला खेळ, एकंदरीत सांघिक खेळ कसा असावा त्याचं प्रात्यक्षिक त्यांनी दाखवलं होतं. अंबरपाडा संघ सुद्धा दुसऱ्या फेरीमध्ये परास्त झाले होते, परंतु यावेळी मात्र ती भर नक्कीच या ठिकाणी काढण्यासाठी सज्ज झालेत. सायकेंडवरती राहुल, मोठा फटका लॉंग ऑन रिजन मध्ये उलट्या दिशेने धावलेत. 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि वेगाने 2 धावा पूर्ण. खरं तर चांगला चेंडू होता आणि त्यावरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाज राहुल करत असताना आपणास पाहायला मिळाला. अगदी नोमॅन्स लँडमध्ये चेंडू पडला गेला, त्या कारणास्तव 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या. मारुती कालेकर यांच्याकडून 3 विकेटसाठी तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक असेल. या ठिकाणी काही गरज होती का? जर संकेत धावबाद झाला तर नक्कीच मोठा हादरा समजला जाईल तो अंबरपाडा संघासाठी, कारण की अगोदरच राहुल बचावला होता, परंतु त्या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न आपण पाहिला तर यशस्वी झालाय का अयशस्वी, नक्कीच याकडे सर्वांचं लक्ष असेल. फलंदाज अगदी सुखरूप आहे. 1 धाव 2200 रुपयाची मिळते. धावफलकावरती धावा आपणास पाहायला मिळतात, त्या 3 धावा. 2 चेंडूचा खेळ या ठिकाणी संपुष्टात आलाय. पुढील चेंडू गोलंदाज तुषार, मोठा फटका, चेंडू मिडविकेट सीमारेषे लगत जातोय. 1 माउस सीमारेषा पार, चौकार. खरं तर संकेत हा प्रामुख्याने चांगली फलंदाजी आतापर्यंत करत आलाय. बिरदोले संघाचा विचार केला तर सातत्याने त्यांची फलंदाजी महत्त्वाची राहिली आहे या स्पर्धेमध्ये. उर्वरित 2 सामने आपण त्यांचं पाहिलं तर चांगली फलंदाजी, मग त्यामध्ये त्यांचे महत्त्वाचे फलंदाज
विवेक असेल, तसेच गुरु असेल, यतीन आणि राहुल हे 4 फलंदाज मात्र चांगली कामगिरी करतायत. आता मात्र संकेत या ठिकाणी आपण पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु तो सुद्धा माघारी परततोय. चांगली गोलंदाजी करत असताना तुषारला आपण पाहतोय एक चौकार नक्कीच या ठिकाणी त्याच्या गोलंदाजीवरती संकेत या फलंदाजाने अर्जित केला होता, परंतु लगेचच त्याला बाद करण्यात यश आलंय तुषार या गोलंदाजाला. आतापर्यंत तुषारने 4 चेंडू नक्कीच या ठिकाणी हाताळलेत. धावफलकावरती धावा लागल्यात त्या 7, 1 बाद 7 अशी स्थिती श्री स्वामी समर्थ हंबरपाडा संघाची पाहायला मिळते. मोरिया कलेक्शन 61 भाऊचं दुकान या संघाच्या विरोधात खेळत असताना आतापर्यंत आपण बिरदोले संघाचा विचार केला तर खरंच चांगली कामगिरी त्यांची सुद्धा राहिली आहे आणि महत्त्वाचं 6 चेंडू 4 धावा डिपेंड केल्यात त्या हंबरपाडा संघाने. या 3 षटकांच्या लढतीमध्ये किमान 30 ते 35 धावा जमवाव्या लागतील हंबरपाडा संघाला. तशी फलंदाजी होईल का? भूषणसाठी तुषार याचा पुढील चेंडू निर्धाव चेंडू येतोय. 5वा चेंडू मात्र या ठिकाणी निर्धाव टाकत असताना गोलंदाज आपण तुषारला पाहतोय. धावफलकावरती धावा लागल्या त्या 7. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ. मोठा फटका शॉर्ट पिच चेंडूचा समाचार घेतला जातोय. चेंडू जातोय स्क्वेअर लेग सीमारेषा पार, खणखणीत असा षटकार. या षटकाराच्या मदतीने धावफलक वेगाने पुढे सरसावत असताना तब्बल 13 या अंकावरती पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये जरूर 1 विकेट गमावला असेल, परंतु 13 धावा धावफलकावरती लागल्यात. खरं तर पहिले 5 चेंडू अगदी सुरेख हाताळले होते. गोलंदाज तुषारने मात्र अंतिम चेंडूवरती शॉर्ट पिच चेंडू पाहायला मिळाला आणि त्याचाच समाचार घेत असताना भूषण या फलंदाजाने षटकार लगावत तर नक्कीच आपले इरादे स्पष्ट केलेत की या लढतीमध्ये आमच्याकडून नक्कीच चांगली कामगिरी तुम्हाला पाहायला मिळेल. आता मात्र 13 धावा धावफलकावरती लागल्यात. अशाच धावसंख्येची सरासरी जर त्यांनी राखली तर नक्कीच किमान 39 धावा सुद्धा ते जमवतील, परंतु या ठिकाणी राहुलला कमबॅक करून द्यावं लागेल. बिरदोले संघासाठी सातत्याने त्याने सुद्धा या स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी केली आहे. आपण पाहिलं तर पहिल्या सामन्यामध्ये 3 षटकार आल्यानंतर सुद्धा 3 चेंडू सुरेख टाकले होते आणि कमबॅक करून दिला होता बिरदोले संघाला. तोच राहुल मात्र या क्वार्टर फायनलच्या लढतीमध्ये दुसरं षटक घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेटने सज्ज. समोर फलंदाज राहुल, गोलंदाज राहुल, फलंदाज राहुल आणि या ठिकाणी दिशाहीन चेंडू पाहायला मिळतोय. नक्कीच आपण पाहतोय पंचांचा इशारा, वाईट चेंडू. एक अतिरिक्त धाव मिळते +1, एकंदरीत 2 धावा या चेंडूवरती मिळत आहेत. राहुल पुन्हा एकदा सज्ज. सुंदर चेंडू पडल्यानंतर आतमध्ये वलन घेणारा चेंडू पाहायला मिळतोय. थोडंसं फिंगर रोल केलं होतं गोलंदाज राहुलने. पहिला चेंडू जरूर त्याने अतिरिक्त स्वरूपाचा टाकला, परंतु लगेचच कमबॅक करण्यामध्ये त्याला यश आलंय.
स्ट्राईक एंडवरती फलंदाज आपण भूषणला पाहतोय. हलक्या हाताने स्टिअर केलाय, चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना फक्त एक धाव आणि नो चेंडू. ओव्हर स्टेपचा नो. या ठिकाणी एक अतिरिक्त धाव सुद्धा मिळतीये. एकंदरीत आपण पाहिलं तर 2 धावा धावफलकावरती जोडल्या जाणार आणि धावफलक पुढे सरसावत असताना 17 या अंकावरती 9+1 अशा 2 धावा धावफलकावरती जोडल्या जाणार. 17 धावा धावफलकावरती लागल्यात. फ्री हिटचा चेंडू असेल. 17 धावा धावफलकावरती. फ्री हिटचा चेंडू. गोलंदाज राहुल आणि फलंदाज सुद्धा राहुल. फ्री हिटचा चेंडू फुल टोल केलाय वसूल. चेंडू कव्हर रिजन मध्ये जातोय. दणदणीत चौकार. जर अशा प्रकारचे चेंडू तुम्ही नक्कीच राहुल आणि भूषण या फलंदाजांना देणार तर नक्कीच त्यावरती मोठी फटकेबाजी जरूर होणार. खरं तर राहुलने चांगली गोलंदाजी केली होती मागच्या सामन्यामध्ये, परंतु ती गोलंदाजीची लय त्याला मात्र सापडत नाहीये आणि आता मात्र त्याच्याकडून खूप साऱ्या अपेक्षा असताना खराब कामगिरी होताना दिसून येते. आतापर्यंत त्याने 2 चेंडूवरती 8 धावा तब्बल खर्च केल्यात. राहुलचा पुढील चेंडू आपणास पाहायला मिळेल स्ट्राईक एंडवरती. राहुल फलंदाज. शॉर्ट पिच चेंडू अगदी शरीराचा वेध घेणारा पाहायला मिळाला. लेग बाईज स्वरूपाची 1 धाव या ठिकाणी पंच घोषित करत असताना धावफलकावरती धावा लागल्यात. तब्बल 22 धावा धावफलकावरती लागल्यात. या षटकामधील अजूनही उर्वरित 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. असं वाटलं होतं की पहिल्या षटकामध्ये जे 5 चेंडू सुरेख हाताळले होते, परंतु शेवटच्या चेंडूवरती षटकार आला. पहिल्या षटकामध्ये 13 धावा खर्च केल्या होत्या राहुल. मोठा फटका. चेंडू मिड विकेट सीमा रेषा पार. खणखणीत षटकार. खरं तर 2 सामने आपण पाहिलं, भूषण मात्र चांगली फलंदाजी करत नव्हता. सिंगल डबल त्याच्या बॅटमधून येत होते, परंतु या सामन्यामध्ये त्याने 2 षटकार लगावत असताना, होय आम्ही पण आलोय की ह्या स्पर्धेची ट्रॉफी जिंकण्यासाठी झालोय असं सांगत असताना हे 2 षटकार त्याच्या बॅटमधून आले. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ या षटकामध्ये संपुष्टात आलाय. धावफलकावरती धावा लागल्यात त्या तब्बल 28 धावा. राहुलला मात्र कमबॅक करून द्यावा लागेल, कारण की पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या होत्या आणि राहुलने 4 चेंडूमध्ये तब्बल 15 धावा खर्च केल्यात. हलक्या हाताने सन्मान दिलाय. 1 धाव मिळाले. सेन्सिबल क्रिकेट आपण पाहतोय. भूषण शिंगे या ठिकाणी दाखवत असताना त्याला माहिती आहे की धावा या षटकामध्ये आल्यात, परंतु 3 षटकांच्या या लढतीमध्ये नक्कीच संयमाने खेळ दाखवत असताना 29 धावा धावफलकावरती. अंतिम चेंडूचा खेळ बाकी. राहुल गोलंदाज, त्याच्या विरोधात असेल तो राहुल हा फलंदाज. हंबारपाडा संघासाठी राहुल फलंदाजी करतोय. गोलंदाजी सुद्धा बिरदोले संघासाठी राहुलच करतोय. तर चांगली कामगिरी दोन्ही गोलंदाज आणि फलंदाजांमार्फत पाहायला मिळते. अंतिम चेंडू बॅकफुटला जाऊन कट केलाय. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाणार. थोडंसं खराब पैकी या ठिकाणी पाहायला मिळाली. लगेचच 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण करत असताना दोन्ही फलंदाजांना आपण पाहतोय, भूषण आणि राहुल यांना. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपुष्टात आलाय. धावफलकावरती धावा लागल्यात त्या 31. 1 बाद 31. पहिल्या षटकामध्ये 13 आणि या षटकामध्ये राहुलने खर्च केल्यात 18 धावा. आता मात्र हे अंतिम षटकामध्ये किती धावसंख्या उभारणार, हाणामारीचं हे षटक असणार. गोलंदाज गुरुनाथ कालेकर नक्कीच गोलंदाजी मार्कवर येणार, परंतु आपण पाहूयात की हे षटक खूप निर्णायक असेल. या ठिकाणाहून कमबॅक करून द्यावं लागेल ते बिरदोले संघासाठी, कारण की गुरुने मागच्या सामन्यामध्ये सुरेख गोलंदाजी केली होती. त्याचं प्रात्यक्षिक पुन्हा एकदा दाखवून आपल्या संघाला कमबॅक करून द्यावा लागेल. 3 गडी बाद करत असताना त्याने त्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर तब्बल 6 धावा खर्च केल्या होत्या आणि अशाच प्रकारच्या गोलंदाजीची अपेक्षा त्याच्याकडून त्याच्या चाहत्यांची असणार आहे.
स्ट्राईक एंडवरती भूषण, त्याच्या बॅटमधून 2 षटकार आलेत. नॉन स्ट्राईक एंडवरती राहुल आपण पाहतोय, ज्यांनी हंबरपाडा संघासाठी चांगली फलंदाजी आतापर्यंत दर्शवली आहे. प्रामुख्याने आपण पाहिलं तर हंबरपाडा संघाचे हे लढवय्ये 2 फलंदाज आतापर्यंत चांगली कामगिरी करतायत. अंतिम षटकामध्ये या ठिकाणी गोलंदाजाला कमबॅक करू द्यावा लागेल तो बिरदोले संघासाठी. गुरु येत आहेत, गुरुला मात्र चांगली कामगिरी करावी लागेल. गुरुनाथ सज्ज, राईट आर्म ओव्हर द विकेटने पहिला चेंडू अचूक टप्प्यावरती टाकत असताना निर्धाव चेंडूचे सांगता. खरं तर गुरुनाथ मात्र या ठिकाणी आपल्या अनुभवाच्या जोरावरती अगदी अचूक टप्प्यावरती तो गोलंदाजी करतोय. त्या कारणास्तव फलंदाजांना मोठे फटके नक्कीच मारण्यापासून तो थांबवतोय. मोठा फटका, चेंडू काऊ कॉर्नर रिजन मध्ये दणदणीत असा षटकार येतोय. एक तेरी तो दुसरी मेरी असं प्रात्यक्षिक दाखवत असताना भूषण शिंगेच्या बॅटमधून येतोय हा दणदणीत षटकार. एक निर्धाव चेंडू जरूर आला होता, परंतु लगेचच दुसऱ्या चेंडूवरती शॉर्ट पिच चेंडूचा खरपूस असा समाचार घेत असताना हा षटकार लगावलाय. प्रयत्न जरूर केले या ठिकाणी राहुलने, परंतु ते निष्फळ ठरले. या षटकाराच्या मदतीने धावफलकावरती धावा लागले, त्या 37 धावा. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. जी धावसंख्या उभारायची होती सन्मानजनक स्थितीमध्ये आतापर्यंत आपण हंबरपाडा संघाला पाहतोय. मोठा फटका, चेंडू सलामी देतोय आमच्या समालोचन कक्षाला. हा सुद्धा बॅक टू बॅक दुसरा षटकार भूषण शिंगेच्या बॅटमधून येतोय. बॅक टू बॅक 2 षटकार लगावत असताना संघाचं धावफलक अगदी भरारी घेताना पाहायला मिळतंय ते हंबरपाडा संघाचं. 43 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही उर्वरित 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. गुरु फुलटॉस चेंडू थांबणार नाहीये. सरळ रेषेमध्ये तिसरा षटकार. आजच्या रात्री मधली ही षटकार हॅट्रिक पूर्ण करत असताना भूषण शिंगे आपण पाहतोय तब्बल 49 धावा धावफलकावरती लागल्यात. धावसंख्येचा उच्चांक या ठिकाणी आपण पाहतोय गाठला जातोय तो हंबरपाडा संघाकडून. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. बॅक टू बॅक 3 षटकार लगावले आहेत, कारण की या हाणामारीच्या षटकामध्ये फ्री माइंडेड फटकेबाजी या ठिकाणी पाहायला मिळते ती भूषण शिंगेकडून. आता मात्र गुरुवरती पूर्णपणे दबाव पाहायला मिळाला आणि पंच आमच्याकडे वलतायत. वाईट स्वरूपाची 1 धाव मिळते. किरण शिंगे यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक आलं या 3 षटकारांसाठी. मोठे बंधू गुरुचा पुढील चेंडू अगदी पुढ्यात टाकला, परंतु बॅटची कडा घेऊन 1 धाव पूर्ण झेल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये पकडत असताना गुरु मात्र या ठिकाणी 3 षटकार खाल्ल्यानंतर कमबॅक करतोय, आपल्या संघाला कमबॅक करून देतोय. आपण पाहिलं तर एकंदरीत 5 षटकार लगावले या सामन्यामध्ये ते भूषण याने, आणि अंतिम चेंडू असेल या षटकामध्ये. धावफलक एकूण जाऊन पोहोचले ते तब्बल 50 या अंकावरती, आणि अंतिम चेंडू असेल. स्ट्राईक एंडवरती नवीन फलंदाज आपण पाहतोय निशांत हा जातोय मैदानामध्ये. अंतिम चेंडूवरती किती धावा जमवणार, कारण की विसरून चालणार नाहीये. पहिल्या सामन्यामध्ये तब्बल 40 धावांची नाबाद केली साकारणारा फलंदाज यतीन सुद्धा बिरदोले संघाच्या खेम्यामध्ये असणार आहे. एकंदरीत आपण पाहिलं की 6 चेंडूमध्ये 4 धावा डिपेंड करणारा गोलंदाज संख्येत सुद्धा असणार आहे तो बिरदोले संघाच्या बात्यामध्ये. एकंदरीत एक चांगली फाईट दोन्ही प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. अंतिम चेंडू स्ट्राईक एंडवरती निशांतने सुद्धा मोठा फटका. चेंडू मिड विकेट सीमा रेषा पार, दणदणीत असा षटकार.
पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी संपुष्टात आला. तब्बल 56 धावा जमवल्यात त्या श्री स्वामी समर्थ हंबरपाडा संघाने. मोरिया कलेक्शन 61 भाऊचं दुकान या संघाच्या विरोधात खेळत असताना खरं तर असं वाटलं की संकेत लवकर बाद झाला, मात्र त्याची उणीव भासू दिली नाहीये मी तर म्हणेल. भूषण आणि शेवटच्या चेंडूवरती षटकार लगवणारा निशांत याने 57 धावांचं आव्हान असेल. बिरदोले संघ आपणास प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे या सामना जिंकण्यासाठी आणि या अफजल टिवाले चषकाच्या ट्रॉफीमध्ये पोहोचण्याची. 3 संघ आपण नक्कीच पाहिलेत. नेवाली, खांडस आणि धामोते यांनी मात्र या स्पर्धेच्या अंतिम 6 मध्ये नक्कीच प्रवेश आपला निश्चित केलाय आणि या 57 धावांचा पाठलाग करत असताना बिरदोले संघाला मात्र आपले प्रयत्न आणि नक्कीच चांगली फलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवावं लागेल. पहिलं सत्र राहिलं अंबरपाडा संघाच्या नावावरती आणि दुसऱ्या सत्रामध्ये कशा प्रकारे फलंदाजी करणार मोरिया कलेक्शन भाऊचं दुकान 61 हा संघ मात्र यतीनला आपल्या फलंदाजीची कस पणाला लावावी लागेल. तर एकीकडे गोलंदाजाचा भरणा असणारा अंबरपाडा संघ ज्यामध्ये भूषण असेल, निशांत असेल, तसेच संकेत, या गोलंदाजीच्या विरोधात या 57 धावा तुम्हाला जमवायच्या आहेत. सलामीची जोडी आपण पाहतोय मैदानाकडे रवाना होत असताना. यती आणि विवेक या ठिकाणी सलामीची जोडी मैदानाकडे रवाना होत. तब्बल 19 पूर्ण तब्बल 57 धावांचा पाठलाग सुरू आहे. नक्कीच या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण, रोशन मात्र चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. आतापर्यंत आपण पाहिलं तर या सामन्यामध्ये यतीनला चांगली फलंदाजी करायची आहे, परंतु यतीन मात्र नॉन स्ट्राईक एंडवरती, विवेक स्ट्राईक एंडवरती आणि विवेकने आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ केलाय. फक्त आणि फक्त 2 धावा जगदीश मात्र खर्च करतोय. 19ची सरासरी राखायची आहे.
शॉर्ट पिच चेंडू, चेंडू भिरकावून दिलाय स्क्वेअर लेग रिजन मध्ये, येतोय वन बाउन्स सीमारेषा पार, चौकार येतोय. 4 चेंडू आतापर्यंत धावफलकावरती धावा लागल्यात त्या 6. या 2 चेंडूवरती किमान एक मोठा फटका येणे गरजेचं असेल ते मोरिया कलेक्शन 61 भाऊचं दुकान या संघासाठी. बिरदोले संघ सुद्धा सहजासहजी हा सामना सोडणार नाहीये. त्यांची सुद्धा फलंदाजी खूप खोलवर आहे, परंतु या 3 षटकांच्या लढतीमध्ये जी धावफलकावरती धावा लगावली आहे श्री स्वामी समर्थ हंबरपाडा संघाने, ती मात्र सुद्धा खूप सुरेख आहे. जगदीशचा पुढील चेंडू, पुन्हा एकदा वेगवान चेंडू, शरीराचा वेध घेणारा चेंडू पाहायला मिळाला. 1 धाव मिळतीये. 5 चेंडू आणि 7 धावा आतापर्यंत जगदीश याने खर्च केल्यात. अजूनही विजयासाठी तब्बल 50 धावांची गरज आहे. अंतिम चेंडू यतीन कालेकर स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळेल. 13 चेंडू 50 धावांची गरज. तेरा चेंडू 50 धावांची गरज. अंतिम चेंडू या षटकातील सुरेख चेंडू, सुरेख चेंडू, अगदी खोलवर पद्धतीचा चेंडू आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवर पॅक गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय जगदीश याला पाहिलंय आणि जगदीशने खरं तर या गोलंदाजीमध्ये खूप चांगली गोलंदाजी केली. आता मात्र समीकरण खूप मोठं पाहायला मिळतंय ते मोरिया कलेक्शन 61 भाऊचं दुकान बिरदोले संघासाठी. तब्बल 25च्या सरासरीने तब्बल 50 धावा जमवायच्यात या मॅचमध्ये. भूषण येत आहेत गोलंदाजी मार्कवर, राईट आर्म राऊंड द विकेटने विवेकसाठी. मोठा फटका जरूर खेळलाय, चेंडू जातो मिड विकेट रिजनमध्ये. क्षेत्ररक्षण संकेत मात्र त्या ठिकाणी सज्ज आहे. चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना एकच धाव मिळतीये. पहिल्या चेंडूवरती एकेरी धाव घेतली गेली आहे. अजूनही 49 धावांची गरज आहे. सिंगल डबलने कोणत्याही प्रकारचा फरक हंबरपाडा संघावरती पडणार नाहीये, तर षटकार चौकार मारावे लागतील बिरदोले संघाला विजय या सामन्यामध्ये निश्चित करायचा असेल तर. यतीनवरती संपूर्ण जबाबदारी या सामन्याची. मोठा फटका जरूर खेळण्याचा प्रयत्न केलाय, एक धाव पूर्ण केली गेली आहे आणि अचूकरित्या या ठिकाणी फेकी करत असताना आपण निशांतला पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण, अगदी बघा चेंडूने जास्त उचली घेतली, परंतु तो अगदी हवेमध्ये सूर लगावत चेंडू पकडत असताना आपणास पाहायला मिळाला. एक धाव मिळतीये. दोन चेंडूवरती 2 सिंगल धावा. आता मात्र तब्बल 10 चेंडू आणि 48 धावांची गरज आहे. अतिरिक्त उचली आणि पंच वाईट घोषित करत असताना एक धाव मिळतीये. एकंदरीत धावफलक 10 या अंकावरती पाहायला मिळत आहे. अजूनही 47 धावांची गरज आहे. प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका खेळणे गरजेचे असेल ते विवेक आणि त्याच्या साथीला फलंदाज आपण यतीनला पाहतोय. विवेक स्ट्राईक एंडवरती मोठा फटका जरूर खेळलाय. चेंडू उंच हवेमध्ये आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर.
अशाच प्रकारच्या फटक्यांची नितांत गरज आपण पाहायला मिळते. या 6 धावांच्या मदतीने धावफलकावरती धावा लागल्यात त्या 16. आता मात्र 9 चेंडू आणि 41 धावांची गरज आहे. या 3 चेंडूवरती जर मोठे फटके आले तर नक्कीच सामन्यामध्ये आपलं अस्तित्व टिकून ठेवेल बिरदोले संघ. पुन्हा एकदा सुरेख आणि अगदी वेगवान खोलवर पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. भूषणच्या अगोदरच्या चेंडूवरती विवेकने जरूर षटकार लगावला होता, मात्र त्याच विवेकच्या विरोधात अगदी सुरेख चेंडू टाकत असताना निर्धाव चेंडूची सांगता गोलंदाज आपण पाहतोय भूषण याच्या मार्फत. पुढील चेंडू भूषणचा. पुन्हा एकदा खोलवर पद्धतीचा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता. समीकरण येऊन टेपलंय. येणारे 7 चेंडू आणि तब्बल 41 धावांची गरज आहे. खूप चांगली गोलंदाजी, तितकीच चांगली दर्जेदार फलंदाजी. तब्बल 5 षटकार भूषण शिंगेच्या बॅटमधून आले होते. तो भूषण मात्र या ठिकाणी दुसऱ्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करत असताना आपणास पाहायला मिळाला. 11 चेंडू 32 धावांची त्याची वैयक्तिक खेळी राहिली या सामन्यामध्ये. अंतिम चेंडू शॉर्ट पिच चेंडू पूल केलाय. चेंडू जातोय मिड विकेट रिजन मध्ये. 2 क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. कुठल्याही प्रकारची धाव घेतली गेली नाही. म्हणजे एकाच षटकामध्ये तब्बल 41 धावांची गरज आहे. कोणता गोलंदाज गोलंदाजी मार्कवर येणार? नक्कीच संकेतवरती विश्वास दाखवलाय. का नाही दाखवावा? ज्याने या हंबारपाडा संघासाठी 6 चेंडू 4 धावा डिपेंड केल्यात, त्या संकेतवरती मात्र या ठिकाणी विश्वास दाखवलाय. अगदी 6 चेंडू अचूक टाकून तब्बल वंजारपाडा संघ असं वाटलं होतं की सहजरित्या आणि सहज आणि सोपा विजय ते निश्चित करेल. परंतु तिसरं षटक जे हाताळलं होतं निशानने आणि त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी केली ती संकेतने. आता मात्र 41 धावा कशा प्रकारे वाचवणार? आपण पाहिलं पहिल्याच दिवसामध्ये तब्बल 39 धावांची गरज होती. 5 चेंडूमध्ये 33 धावा आल्या आणि अंतिम चेंडूवरती मिस केला होता तो षटकार. पहिला चेंडू यॉर्कर पद्धतीचा चेंडू. चांगला चेंडू टाकतोय गोलंदाज संकेत. पूर्णपणे या सामन्यावरती आपली पकड मजबूत करत असताना श्री स्वामी समर्थ हंबारपाडा संघ आपणास पाहायला मिळाला. पूर्णपणे औपचारिकता मी तर म्हणेल या सामन्यामध्ये बाकी असावी, कारण की ज्या गोलंदाजाने 6 चेंडूमध्ये 4 धावा डिपेंड केल्यात त्याच्याकडून चुकांची अपेक्षा मी तर म्हणेल नाही आहे. आता मात्र रोशन सिंगने एक चांगला अचूक असा झेल टिपलाय. पूर्णपणे या सामन्यावरती वर्चस्व. ज्यावेळी 5 चेंडूमध्ये 7 धावा खर्च केल्या होत्या पहिला षटक हाताळत असताना तुषारने, आणि जो अंतिम चेंडूवरती षटकार आला त्यानंतर सामन्याला यू टर्न मिळाला मी तर म्हणेल. कारण की भूषणच्या बॅटमधून तो षटकार त्याचा कॉन्फिडन्स वाढवणारा षटकार होता आणि त्यानंतर नक्कीच भूषणने थांबायचं नाव घेतलं नाही आहे आणि तब्बल 11 चेंडूमध्ये त्याने 32 धावा वैयक्तिक केल्या. त्याच कारणाचं आपण पाहिलं तर एक मोठी धावसंख्या उभारण्यात त्यांना यश आलं आणि नुसतीच धावसंख्या उभारली नाही तर त्याच्यावरती कलस चढवायचं कार्य ते निशानने केलं अंतिम चेंडूवरती षटकार लगावून. नवीन फलंदाज आपण पाहतोय दीपक येतोय. पुन्हा एकदा वेगवान चेंडू झेल सुटतोय, परंतु कुठल्याही प्रकारचा फरक पडणार नाहीये. भरपूर वेळा ट्रॉफीपासून वंचित राहिलेला हा संघ श्री स्वामी समर्थ हंबारपाडा प्रत्येक वेळी एका वेगळ्या नावाने ते खेळत होते, परंतु यावेळी नशिबाने मात्र त्यांना साथ दिली आहे आणि या सामन्यामध्ये आपलं वर्चस्व राखत असताना षटकार येतोय. उशिरा षटकार आलाय, परंतु वेळ गेली आहे, सत्ता गेली आहे आणि कार्यक्रम संपला असं म्हणता येईल. षटकार येतोय. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. औपचारिकता या ठिकाणी पूर्णपणे संकेत पूर्ण करत असताना अजूनही 2 चेंडू आणि 34 धावांची गरज आहे. सुंदर चेंडू, सुंदर चेंडू. आता मात्र हंबारपाडा संघाचे पाठीराखे नक्कीच या ठिकाणी एक आनंदामध्ये पाहायला मिळत आहेत. नक्कीच जल्लोष करण्याच्या तयारीमध्ये पाहायला मिळत आहेत.
खूप चांगला खेळ आपण पाहतोय. मोरिया कलेक्शन बिरदोले भाऊचं दुकान 61-61 या संघाने दाखवलंय आणि या स्पर्धेच्या सुपर 6 मध्ये जाऊन पोहोचणारा चौथा संघ आपण पाहतोय. श्री स्वामी समर्थ हंबरपाडा संघ, ज्या संकेतने दुसऱ्या सामन्यामध्ये 6 चेंडू 4 धावा वाचवल्या आणि तोच टर्निंग पॉइंट ठरला आणि हंबरपाडा संघ या स्पर्धेच्या अंतिम 6 मध्ये दाखल झाला. खूप चांगला खेळ बिरदोले संघाने सुद्धा या स्पर्धेमध्ये दाखवला. नक्कीच पुढच्या स्पर्धेसाठी तुम्हाला सुद्धा शुभेच्छा असतील आणि नक्कीच या स्पर्धेमध्ये सुपर 6च्या लढतीमध्ये नक्कीच आपण हंबरपाडा संघाला खेळताना अंतिम दिवसामध्ये पाहायला मिळणार आहेत. तर त्याला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच भूषण सिंगे. खरं तर एक नवीन नावाने संघ या ठिकाणी आज केला, श्री स्वामी समर्थ हंबरपाडा. आज ते यशस्वी झाले आणि यशस्वी होण्याचं कारण, यशस्वी होण्याचं रहस्य फक्त हंबरपाडा संघ सांगू शकतो. भूषण सिंगेची फलंदाजी बहरात का आली याचं रहस्य फक्त हंबरपाडा संघ सांगू शकतो.